यासाठी आहे, कालांतरानं आपलंही वर्षश्राद्ध येणार आहे. ज्या वेळेस महाभारतातला जर प्रसंग पाहिला तर ज्या वेळेस भगवान परमात्मा दुर्योधनाकडे गेले, दुर्योधनाकडे 5 गावं मागितली, खऱ्या अर्थानं शेवटी 1 गाव मागितलं पण दिलं नाही. आणि तिथं शकुनीने ज्यावेळी दुधाचा डाव टाकला होता, या दुधाचा डाव टाकल्यानंतर निर्णय असा झाला, ज्यावेळी पांडव हे युद्ध म्हणजे का दूतमध्ये हरले त्यावेळेस निर्णय असा झाला की आता पांडवांनी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं ठरवण्यात आलं होतं. आणि ज्यावेळेस हे सगळे पांडव अज्ञातवासामध्ये गेले, जंगलात पोचले, त्यावेळेस एक दिवस त्या ठिकाणी वनवासामध्ये असताना भगवान परमात्मा त्यांना भेटायला गेले. आणि भगवान परमात्मा भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी धर्मराजाकडे पाहिलं, धर्मराजा त्या ठिकाणी आनंदानं बसलेला होता. अर्जुनाकडे पाहिलं तर अर्जुन निर्झऱ्या मारत होता. द्रौपदीकडे पाहिलं, द्रौपदी झोपडीत बसलेली होती. नकुल आणि सहदेवांकडे जर पाहिलं त्या ठिकाणी दूध खेळत होते. आणि दूध खेळताना पाहिलं देवानं सांगितलं अजूनही तुमची आऊस फिटलेली नाही. भीमाला विचारलं आता काय पुढचं? भीम म्हटला काहीच नाही, 12 वर्ष खाऊ पिऊ मजा करू. अर्जुनाला विचारलं आता काय? ते म्हटले 12 वर्ष कधी संपतात याची वाट पाहतोय. द्रौपदीला विचारलं 12 वर्ष आता काय? ती म्हटली 12 वर्ष कधी संपतात याची वाट पाहतोय. देवानं विचार केला यांचं असंच चाललं तर अवघड होऊन बसेल, म्हणून भगवंतानं काहीतरी विचार केला आणि सांगितलं उद्या तुम्हाला माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. पण धर्मराजानं विचारलं कुठं? इंद्रदेवाकडं. कशासाठी? इंद्रनगरीमध्ये जाण्याचं कारण एकच आहे, द्रौपदी तुला आता भांडी घासायला आणि साफसफाई करायला शिकायचं आहे. कुणाला? भरतवर्षाची स्मर्धादिनीला. अर्जुनाला सांगितलं तुला आता पखवाद वाजवायला शिकायचं आहे. कुणाला? श्रेष्ठ असणाऱ्या धनुर्धार्याला. भीमाला सांगितलं तुला आचारी पण शिकायचं आहे. कुणाला? जगाच्या पाठीवरच्या सगळ्यात मोठ्या गदाधारीला. आणि खऱ्या अर्थ नकुल सहदेवांकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला आता घोडे राखायला आणि रथ चालवायला शिकायचे. कुणाला? या सृष्टीच्या पाठीवरील सगळ्यात सुंदर तरुणांना. आता देवाचा शब्द कोण टाळणार आहे महाराज? म्हणून हे सगळे जण इंद्रदेवताच्या दरबारामध्ये आले आणि त्या दिवसापासून द्रौपदी त्या ठिकाणी साफसफाई करू लागली. अर्जुन त्या ठिकाणी आता मृदुंग शिकू लागला. धर्मराजा सल्ला देण्याचं काम शिकू लागला. आणि पाहता पाहता नकुल सहदेव घोडे राखायचे, रथ चालवायची जबाबदारी घेऊ लागले. 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला. पण शकुनी मामा म्हणजे महाभारतातला सगळ्यात डेंजर पार्ट. आणि असे शकुनी आता प्रत्येक गावागावात आहेत. हे शकुनी कधी तुमच्या जवळ येतील, कधी तुमच्या बाजूला फास टाकतील आणि कधी त्या फासात तुम्हाला गुंतून तुमच्याविषयीची माती करतील सांगता येणार नाही. जशी रामायणात मंथरा नावाचं पात्र आहे तसं महाभारतात सगळ्यात महत्त्वाचं शकुनी नावाचं पात्र आहे. आणि आता प्रत्येक वस्तीवर अशा मंथरा आल्यात ज्यांनी घरं फोडलीत आणि गावात असे शकुनी आले ज्यांनी खऱ्या अर्थानं गावाचं वातावरण गढूळ केलं. मग शकुनीने डाव असा टाकला होता की 1 वर्ष जो अज्ञातवास आहे या अज्ञातवासामध्ये जर एकाही कौरवाचे, कौरव किती होते? ती कथाही फार मोठी आहे, तिकडं आपल्याला जायचं नाही आज. पण लक्षात घ्या मग आता त्या ठिकाणी 1 वर्ष अज्ञातवासामध्ये कौरवांना शकुनीनं सांगितलं एकही तरी पांडव तुमच्या नजरेस पडला पाहिजे. इकडं पांडवांना प्रश्न पडला. आताचे जसे टिकटॉक स्टार आलेत त्या प्रमाणात आता त्या काळामध्ये काही टिकटॉक स्टार किंवा इतर स्टार होते का महाराज? त्या काळामध्ये जर पाहिलं तर पांडव म्हणजे तिन्ही लोकांमध्ये पांडवांना कोण ओळखणार नाही? आता पांडवांना प्रश्न असा पडला की आता हा 1 वर्षाचा काळ काढायचा कसा? 1 वर्षामध्ये जर कौरवांच्या नजरेला आपण पडलो तर पुन्हा 12-13 वर्षांचा वनवास ठरलेला आहे. आणि जर वनवास आला तर काहे का युद्ध, काहे का कुरुक्षेत्र. मग काय करायचं? पण इथं ही शिकलेली कामं जो फावला वेळ मिळाला होता ना वनवासात, पण तो कुठं सत्कारणी लावला? इंद्रदेवाच्या दरबारामध्ये. तिथं शिकलेली कला आता कामी आली. म्हणून तर वेषांतर करून हे सगळे आता वराड राजाकडे गेले. आणि त्या राजाकडे गेल्यानंतर त्या राजाच्या इथं द्रौपदी ही वेश बदलून या विराट राजाच्या धर्मपत्नी होती, त्या धर्मपत्नीची दासी झाली. अर्जुन बृहतडा नावाचा मृदुंगवादक होऊन त्या ठिकाणी राजाचं मन रिझू लागला. त्या ठिकाणी धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होऊन राजाला सल्ले देण्याचं काम करू लागला. भीम बल्लव नावाचा आचारी होऊन त्या ठिकाणी स्वयंपाक करू लागला. नकुल सहदेव घोडे राखू लागले. आता विचार मला इथं सांगा, जर तो फावला वेळ वनवासाचा मिळाला होता, तो जर सत्कारणी लावला नसता तर या 1 वर्षात पुन्हा एकदा पांडव नजरेस पडले असते. आणि पांडव जर नजरेस पडले असते तर पुन्हा वनवासाचं सत्र सुरू झालं असतं. जर वनवास झाला असता तर युद्ध झालं
नसतं, महाभारत घडलं नसतं, कौरवांचा पराभव झाला नसता आणि पांडवांना राज्य मिळालं नसतं. सगळे म्हणतात महाभारत पांडवांनी जिंकलं, म्हणून मी म्हणतो महाभारत पांडवांनी कधीच जिंकलं नाही. ते भगवान परमात्म्यानं शस्त्रही न उचलता बुद्धीच्या शस्त्रावर जिंकलं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. मला मूळ मुद्दा हा सांगायचा आहे. क्षणभर त्यांनी त्यांच्या डिग्रीचा अभिमान बाळगला का? आम्ही पंडुपुत्र याचा अभिमान बाळगला का? आम्ही राजपुत्र आहोत याचा अभिमान बाळगला का? मिळेल ते काम शिकून घेतलं म्हणून 1 वर्षाचा अज्ञातवास वाचला. आम्ही मात्र फावल्या वेळेत मोबाईल सोडायला तयार नाही. आम्ही मात्र फावल्या वेळेत इतर गोष्टींमध्ये दंग आहोत, पण मूळ काम करायला तयार नाही. म्हणून क्षणभर जरी वेळ मिळाला, तुकोबारायसुद्धा सांगतात, क्षणभर जरी वेळ मिळाला तरी त्या क्षणभर वेळेमध्ये भगवंताचं नामस्मरण जर घडलं आणि मुखावाटे भगवंताचं नाम राहिलं तर जन्म आणि मृत्यूचा चिरंतन शेवटचा फेरा जो जर सोडवायचा असेल त्याचं एकमेव साधन ती म्हणजे मोक्ष म्हणजे मुक्ती आहे. ती प्राप्त करण्याचं जर करायचे असेल तर क्षणभरही वेळ वाया घालू नका. भगवंताचं नाम अखंड मुखामध्ये ठेवा.